पण आपला देशाचा कायदा जो आहे ना तो असा आहे की अपराधांना पोचण्यामध्ये पुढे लागलेला असतो. तर याच्यासाठी कोणाच्या सपोर्टची महिलांना गरज नाहीये, पण महिलांनी स्वतः खंबीर व्हायला पाहिजे आणि या संस्थेच्या अंतर्गत निगडीत झालं पाहिजे. समाजसेवक ईश्वर ताठवडे माणसाचा प्राण विकत घेऊ शकतात? नाही घेऊ शकत. माणसाचा इमान विकत घेऊ शकतात? नाही घेऊ शकत. का माणसाची माणुसकी तुम्ही विकत घेऊ शकता? हा गैरसमज होतो. हे कुठेतरी टाळलं पाहिजे. हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार हो. नगरपालिकेत जा तिथे भ्रष्टाचार, मंत्रालयात जा तिथे भ्रष्टाचार. तुमच्या फायली पुढे सरकणारच नाही जोपर्यंत खालून काही जाणार नाही. काय यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. आणि जनतेला सुद्धा माझं एक नम्रपणे आव्हान आहे, कुठेही मतदान करा, संपूर्ण महाराष्ट्रात करा, देशात करा, पण तुटपुंजा पैशासाठी स्वतःला विकू नका. ठरली होती आणि सभा अवघे 2 तास बाकी असताना दुर्दैवाने माझे आजोबा त्यांचं निधन झालं आणि त्यामुळे सभा मला रद्द करावी लागली. आणि त्यामुळे आज ह्या सभेला सुद्धा माणसं काही कारणाने कमी जास्त झालेले आहेत. त्यातच माझे जे फाउंडर आहेत श्री भानुदास बोबडे, हे पूर्व सरचिटणीस, यांना पॅरालिसिस झाला. त्याच्यामुळे ते येऊ शकत नाही आणि त्यामुळे संघटनेचं रजिस्ट्रेशनही उशिरा झालं. आणि आज जे येऊ पाहत होते आपले सन्माननीय ॲडव्होकेट साहेब नितीन सातपुते साहेब, जे सर्वोच्च न्यायालय आणि सरकारी वकील आहेत, आपल्या समाजाचे ज्येष्ठ वकील आहेत, त्यांना सुद्धा अचानक काही कारणास्तव फोन आला आणि केससाठी जावं लागलं. सुनील खाडे यांचं सुद्धा आता कालच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे तेही येऊ शकले नाही, कालच घरी आलेले. असे काही त्याच्यामुळे आपले काही निकटवर्ती परिस्थिती कमी आलेले आहेत. पण तरी सुद्धा आज वयाचे 81 पार करता करता गुंडराम कांबळे गुरुजी यांनी अनेक क्षेत्रात त्यांचं कार्य गाजवलं, पण त्यांनी माझी साथ काही जोडली नाही. दिनेश दुगावकर गायकवाड यांचं सर्वाधिक जे पद होतं ते ठाण्याचं पद होतं. ज्यावेळेस संघटना स्थापन केली 2014ला मला कल्पना नसतानाही मला ही संघटना स्थापन करावी लागली. ती केली. ती कोणामुळे करावी लागली आणि का लागली मला काही अपेक्षा नव्हती, इच्छाही नव्हती किंवा मला मनी झाली कल्पना नव्हती. पण आज आपल्या समाजाचं जे काही दुर्दैव चाललेलं आहे, मी कोणत्या संघटनेचं नाव घेणार नाहीये, कोणाचं नाव घेणार नाही, कोणाला मी तुच्छ लेखणार नाहीये. ते त्यांचे कार्य त्यांच्या पद्धतीने करतायत, मी माझ्या पद्धतीने करेन. संत रविदास नवपरिवर्तन सेना ही त्याच्या मार्गाने चाललेली आहे, लक्षात ठेवा. पण त्याच्यात कोणी अडथळे आणू नका. आम्ही कोणाच्या कार्यात अडथळे आणत नाहीये. जर आमच्या कार्यात कोणी अडथळे आणले तर आम्ही तिथे नवपरिवर्तन त्यांचं केल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आहे. कारण नवपरिवर्तन सेना जो स्थापन केला ज्यावेळेस 2014ला, त्यावेळेस फक्त एक बॅनर होतं, ते फक्त नाव होतं. त्या माझ्या हृदयाची संकल्पना होती की संघटना आहे, मी चालू करेल. यातून नवपरिवर्तन घडले. आजपर्यंत मोठे मोठे आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, सगळ्यांनी संघटना खोलल्या. चर्मकारांच्या नावावर ते खोलल्या. फक्त चर्मकार कशाला? झेंडे आणि दांडी धरायला. त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? बोलतात गटे कामगारांनी गटे काम बंद करा. मग मी स्वतः एक संपादक आहे. मी एका मुलाखतीत एका नेत्याला फक्त प्रश्न विचारला की महाराष्ट्र अखंड तुमच्याकडे पाहतोय असे नाही, तुम्ही याचं उत्तर द्या.
मागे तौक्ती वादळ झालं गेल्या वर्षी, त्या दिवशी नंतर फोन आला मला, तातवडे घरी येऊन भेटू. म्हटलं साहेब तुम्ही येऊन भेटू नका, कारण तौक्ती वादळ मला तुमच्या जीवाची पर्वा आहे. पण अद्याप त्यांना मी सांगितलेलं की तुमचा व्हिडिओ बनवून पाठवा, मी तो प्रकाशित करेन. कारण तुम्ही गटई कामगारांना बोलतायत, गटई काम बंद करा. तो गटई कामगार गटई काय करतो त्या प्रश्नाचं उत्तर आहे कोणाकडे? त्याच्याकडे अल्प शिक्षण आहे, त्याच्याकडे भाग भांडवल नाहीये, गरिबीने घातलेला आहे. मग तुम्ही त्याला बोलताय तुम्ही तुझा उदरनिर्वाह बंद कर आणि पुढे जा. पण त्याच ठिकाणी इतर परप्रांतीय येतातच ते करतायत. त्याच्याकडे तुम्ही मिळून पाहिलं का? हातातला व्यवसाय आपण दुसऱ्याला का द्यायचा? हे पटतं का तुम्हाला? जर तुम्ही त्यांना व्यवसाय देऊ शकत नसाल तर त्यांचा व्यवसाय छुनू नका. हे तुम्हाला अधिकार कोणीही दिलेले नाहीये. मी सांगेला संत रोहिदास नवपरिवर्तन सेना ही नक्कीच यांच्यासाठी आज मी औचित्याच्या साधलेलं आहे. मी प्रत्येक माता भगिनींसाठी आवाहन केलेलं आहे. आज माझ्याकडे अशा माता भगिनी सुद्धा आहेत की त्या माता भगिनींना अक्षरशः सांगतो याच्यामध्ये अंगणवाडीमध्ये कामं करतायत, सेविका आहेत, त्यांचे 3-3 महिने झाले पगार झाले नाहीये. ते सरकार कुठे दाखल करून ठेवतायत. प्रत्येक संघटना आहे. कुठे गेला तुमच्या संघटना आता? अरे त्या अंगणवाडी सेविका ज्या तिथे कामं करतायत ते कोणत्या तरी संघटनेशी कोणत्या तरी सभापाशी निगडीत आहेत, पण त्या पण एक मानव आहेत, तर विसरू नका. पण या मानवांना तुम्ही न्याय देण्यासाठी सोबत घेतलेलं आहे का फक्त झेंडे काढले हातात देण्यासाठी सोबत घेतलेले आहेत? त्यांचा उदरनिर्वाह 3 महिने पगार होत नाही. सरकारने मला उत्तर द्यावं की तुम्ही 3 महिने काय करताय. तुम्हाला आम्ही सांगतो की तुमचे वर्षभराचे पगार बाकी ठेवा, तुम्ही उपाशी राहून दाखवा आम्हाला. तुम्ही उपाशी राहू शकत नाही हो, तुमच्याकडे आधीच साठा झालं आहे. पण हे सर्वसामान्य लोकांचं काय आहे? मुख्यमंत्री साहेब तुम्हाला खूप चांगलं आहे, माहिती आहे मला. तुम्ही सर्व महाराष्ट्राची काळजी करतायत ना, मग या गोरगरिबांचे पगार काय ठेवलेले बाकी सांगा आम्हाला. तुम्ही का तुम्ही देत नाहीत त्यांचे पगार? या सगळ्या गोष्टी अशा आहेत. तर आपल्या समाजाचे चर्मकार समाजाचे नेते बोलत आहेत की तुम्ही गटे काम बंद करा, हरकत नाही बंद करा. पण त्यांच्यासाठी तुम्ही काय योजना आखली आहे का? त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काय आहे का? तो व्यक्ती आज 5-50 रुपये काय कमवत असेल तिथे रस्त्यावर बसून, त्यातही त्याला महानगरपालिकेचा दंड, येणारं जाणारं काही असेल ते वेगळं. त्या व्यक्तीने तो उदरनिर्वाह बंद करायचा आणि जायचं कुठे? काहींच्या टपऱ्या उचलल्या जात आहेत, लायसन आपण सुद्धा त्यांच्या टपऱ्या उचलल्या जात आहेत. तुम्ही महानगरपालिकेचे अधिकारी तुम्हाला तिथे एसी मध्ये बसतायत हो, पण तुमचं चप्पल शिवणारा जो आहे ना तो उन्हात तारात आणि पावसात बसतोय तिथे, तुम्ही त्याच्या टपऱ्या उचलता पटतंय का तुम्हाला? हे चुकीचं आहे, हे नाही झालं पाहिजे. तुम्हाला टपऱ्या उचलण्याचा अधिकार कोणी दिला? तो अत्यावश्यक सेवेमध्ये मनुष्य आहे, तो गरीब आहे. तुम्हाला सरकारी नोकरी जर आज भेटली नसती तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही तेच केलं असतं. आज तो करतोय पण तो त्याच्या परिवारासाठी करतोय, चोऱ्या करत नाहीये ना. तुम्ही जर त्यांच्या केसाला जर धक्का लावा तर संत रोहिदास नवपरिवर्तन सेनेशी जात आहे. हे मी आज महानगरपालिकेला असंख्य महाराष्ट्राच्या महानगरपालिकेला मी आवाहन करतो की तुम्ही खरं जर तुमच्या हिंमत असेल तर आता इथून पुढे संत रोहिदास नवपरिवर्तन सेना या गटई कामगारांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहील आणि प्रत्येक क्षेत्रात राहील. कोणाची हिंमत असेल तर त्यांच्या टपऱ्यांना फक्त हात लावून दाखवा आणि ती कंप्लेंट जर आमच्याकडे आली तर आम्ही तुमचा पाठलाग सोडणार नाही, तुमचा भ्रष्टाचार उकळून काढू. कारण तुम्ही आमच्या गोरगरिबांचे टपरा उकळून प्रशासन जे बिल्डर आहेत त्यांच्या धार्जिने होत आहेत. तुम्ही ते चुकीच्या गोष्टी आहेत, हे नाही झालं पाहिजे. आज आमच्या इकडे बांधव आलेले आहेत, त्यांची नजर कमी आहे, त्यांची टपरी उचलली. अरे तुम्ही त्यांचे भाडे नाकारत नाही, भाडे भरून घेत नाहीयेत आणि नंतर सांगतात यांचं भाडे एवढं वर्ष थकलेलं आहे. का थकलं? तुम्ही घेतलं का भरून? ते भरायला तयार आहेत ना, घ्या ना भरून. आज मला हे भाडे तुम्ही भरून घेतलेत ना तर नक्कीच या लोकांना न्याय मिळेल. त्यांना ऊन वाऱ्या पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांच्या कपड्या पहिले शासनाने लागू कराव्यात. महाराष्ट्रात सरकार होतं, एक मुद्दा आहे धारावीचा, इथे धारावीचे पण मंडळी आलेली. धारावीचा एक मुद्दा होता, झोपडपट्टी होती.
आणि धारावीच्या मुद्द्यामध्ये विकास होणार, धारावीचा पुनर्विकास होणार. आज पुनर्विकास 5-5 मजल्यांचा होतोय, याला कारणीभूत कोण? प्रत्येकाचं सरकार आलं, काँग्रेसचं आलं, बीजेपीचं आलं, सेनेचं आलं, यांनी एकमेकांवरती तोफा डागायच्या आणि या तोफा डागल्या की महाराष्ट्रात फक्त दिशाभूल करायची. आज मी बोलतो धारावीचा विकास प्रत्येक वेळेस तुम्ही वेगवेगळे असताना सांगितलं की हे यांची सत्ता आहे म्हणून आम्ही करू शकत नाही, आमची सत्ता द्या. जनतेने प्रत्येकाला सत्ता देऊन पाहिली पण काही झालं नाही. पण आज तर तुम्ही तिघाडी सरकार एकत्र आहात ना, का धारावीचा विकास करत नाहीये? कुठे धोकी गेलात तुम्ही? आता कोणावरती तो देतात? भाजपवर. अरे भाजप तर केंद्रात बसले, महाराष्ट्रात कोण बसले ते सांगा आम्हाला तुम्ही. आम्हाला कोणाची बाजू घ्यायची नाही, आम्हाला न्यायाची बाजू हवी येते. याच पद्धतीने जर महाराष्ट्रावरती अन्याय होत असेल तर सरकारने खरोखर राजीनामा द्यावा. मग ते केंद्राचं असो नाही तर राज्याचं असो, न्यायासाठी उभं राहावं. लोकांची दिशाभूल करू नये. लोकांना तुम्ही जातीपातीमध्ये धर्मामध्ये वाटताय आणि त्यांची दिशाभूल करताय. अरे तुम्हाला जर संत रविदास नवपरिवर्तन सेनेने सर्वात आधी आंदोलन केलं भाऊबीजेच्या 3ऱ्या दिवशी आणि संत रविदास नवपरिवर्तन सेनेच्या नावावरती नोटीस बजावलं गेलं, म्हणून छोटी नाही का आता हा कार्यक्रम होऊ नये. बऱ्याच जणांचे मला मेसेज आले की हा कार्यक्रम होऊ नये. मी पोलिसांना सांगितलं तुम्ही एक नोटीस नाही अनेक नोटीस द्या, मी हा कार्यक्रम घेणार. तो कार्यक्रम मी घेतला. कोणता घेतला? स्वाक्षरी मोहीम. डायरेक्ट पंतप्रधानांना. का दिलं? तर वाढती महागाई, लोक 2 वर्ष झाले कोंडून होते घरात, खाण्यापिण्या वाचून त्रस्त झालेले होते, रोजगार नाही, लोकांच्या गाड्या खेचून गेलेल्या आहेत कर्जांपाय, लोकांचे घरं लिलाव झालेले आहेत. त्यावेळेस सरकार कुठे होतं? जे सत्तेत नव्हते त्यांनी सत्ता न्याय दिला, पण सत्तेत असणारे कुठे धोपी गेलेले होते. मग तुम्ही त्यावेळेस लोकांचं जी दिशाभूल केलेली आहे, लोकांना जे दरवाढ होत होते, रोज गॅसवर दरवाढ होत होती आणि दिवाळीच्या वेळेस तुम्ही गॅस आणि याच्यावरती प्रत्येक गोष्टीवरती दरवाढ केली, अन्नधान्यावर तेलावरती भरमसाठ दरवाढ केली. त्यावेळेस सगळे धोके गेलेले होते. संत रविदास नवपरिवर्तन सेनेने प्रथम पाऊल धारावीतून उचललं, त्याची ठिणगी पडली आणि नंतर राज्यातले जे राज्य सरकारच्या अधीन असलेले राज्यकर्ते यांच्या संघटनांना, यांच्या पक्षाला जाग आली, नंतर यांचे मोर्चे दुसऱ्या आठवड्यात उभे राहिले. ही आपल्या संत रविदास नवपरिवर्तन सेनेची ताकद आहे. तुमची करोडं असतील पण संत रविदास नवपरिवर्तन सेनेचा एकच असेल. हे मी 100% सांगेन. कारण आम्हाला लाखांची गरज नाहीये, एकचीच गरज आहे, पण तो मजबूत असावा. म्हणजे काकांनी बोलत होते एकच मजबूत कोण आहे? काका इथे बसलेले आहे ना, संत रविदास नवपरिवर्तन सेनेचा एकच घटक लाखाच्या पेक्षा भारी आणि ती क्षमता दाखवायची जबाबदारी माझी. फक्त निगडीत राहा, एकनिष्ठेने राहा. मला कोणत्याही प्रकारचा जाती धर्म वाद नाही पाहिजे. संत रविदासांनी जे सांगितलेलं आहे, जाती धर्म तोडो, समाज को जोडो. समाज म्हणजे कोण झाला? फक्त कोणी एक जात नाही झाली. समाज म्हणजे आपण अखंड भारत देश झाला, मानव धर्म झाला. लोक समाज म्हणलं का बोलतात, मी या समाजाचा. समाज दुभंगलेला नाही, समाज एकच आहे. फक्त जातीमुळे आपण दुभंगलेलो आहे, धर्मामुळे दुभंगलेलो आहे. तेच करायला रविदास गेले तर त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. या हत्याकांडाला आम्ही सामोरे जायला तयार आहोत, कारण आम्ही रविदासांचे सैनिक आहोत. पद तर हे मला तुम्ही दिलेलं आहे, मी पदाधिकारी नाही आहे. इथे असलेला प्रत्येक व्यक्ती संत रविदासांचा सैनिक आहे. मला याच्यात तो सैनिक होऊन मिरवण्यापेक्षा मी रविदास सैनिक होऊन मिरवेल, कारण त्यांच्याकडे जाती धर्म विरहित आहे. म्हणून मी संत रविदासांच्या मार्गावर चाललेलो आहे. त्यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी माझा झटपट चालू आहे. आणि ही माझी व्यक्तीची नाही आहे, हे माझे आपण सर्वजण मिळून करत आहोत. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. इथे आपण बोलतो हा तो हा, इथं मराठा समाजाचे आहेत, इतर आहेत सगळे, पण सगळे माझ्याबरोबर एकत्र आहे. संत रविदास नवपरिवर्तन सेनेत प्रत्येक व्यक्ती आहे आणि या प्रत्येक व्यक्तीने सोबत यायला पाहिजे. जर आपण सगळे एक झालो ना, खूप काही ताकद मोठी उभी राहील. मी या संघटनेतून संत रविदास नवपरिवर्तन सेनेतून आज जे काही पदं दिलेले आहेत, ते पद फक्त घेण्यापुरते लोकांनी येऊ नये एवढीच माझी अपेक्षा.
कारण पद हे मी तुम्हाला घरी बसायला देत नाही. हे पद घेतल्यानंतर हे कुठेतरी शोकेशला लावून लोकांना दाखवलं देत नाही. हे पद मी तुम्हाला दिलेले, काहीतरी जबाबदारी दिलेली आहे प्रत्येकाला. माझ्या भगिनीसाठी जबाबदारी दिली, माझ्या लहान पालकांसाठी जबाबदारी दिलेली, माझ्या वृद्ध माता पित्यांसाठी जबाबदारी दिलेली, माझ्या गटे कामगारांसाठी जबाबदारी दिलेली, माझ्या निराधार माता भगिनी ज्या आहेत त्यांच्या पाल्यांसाठी सुद्धा जबाबदारी दिलेली आहे. ही जबाबदारी मी एकटा पार नाही पडू शकत, हे आपण सर्व पार पाडू शकतो. त्यासाठी आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन हे कार्य पुढे नेणं गरजेचं आहे. कोणी एकाने नाही. इथून पुढे ठाणे शहर अध्यक्ष त्यांना हे सांगेल, आठवड्यातून एक दिवस तुम्ही जनता दरबारासाठी तुमच्या कार्यालयात जाऊ, जेणेकरून ठाणे शहरातले नवे स्थानिक नागरिक तुमच्याकडे येईल. त्याचप्रमाणे आमचे भाईरथ कसांडे यांनी त्यांचं कार्य करून जे माझं मन जिंकलं आणि 10 तारखेला नंतर वाटलं होतं. मी आतापर्यंत जे कामं करत नाहीयेत त्यांच्या मागे मी कधीच लागलो नाही. जे काम करतात त्यांच्या मागे मी 100% लागतो. त्याचं कारण हा व्यक्ती खरंच काम करतोय, मग याला वाव द्यायला पाहिजे. म्हणून संत रोहिदास नवपरिवर्तन सेना, नवपरिवर्तन म्हणजे या नवपरिवर्तनाचा अर्थ काय माहिती? मला एका नेत्याने सांगितलं होतं, परिवर्तन करतो आता. म्हणलं साहेब मी परिवर्तन नाही करणार, मी नवपरिवर्तन करतो. परिवर्तन तुमच्या राज्यात झालं, तुमच्या काळात झालं, हे भविष्यातलं नवपरिवर्तन, हे येणाऱ्या पिढीचं नवपरिवर्तन आहे. कारण मी फक्त झेंड्याने दांडी देणार नाही कोणाच्या हातात, तर माझ्या समाजातला प्रत्येक व्यक्ती, महिला असो, पुरुष असो, युवक असो, युवती असो, ही पिढी घडली पाहिजे आणि त्यांच्यातलं नेतृत्व जागृत झालं पाहिजे, ते मोठे झाले पाहिजे आणि ते पुढे गेले पाहिजे. मी नाही, तुम्ही मोठी झालात तर संघटना मोठी तर अन्याय अत्याचाराला जेव्हा आपण करायचो डोकं मी एकटा नाही देणार, आपण सर्व देणार. त्यासाठी कोणी एकटा नाही. तुमच्या माहितीने नंतर 2014ला संघटना मी स्थापन केली. 2016मध्ये आता बहुतेकांना ही घटना झालेली माहिती असेल का नाही मला माहिती नाही. 2016ला रुईखांबा बुलढाणा इथे कांड झालं. आपल्या भगिनीला विवस्त्र करून तिची नग्न देह काढण्यात आली आणि तिच्या गुप्तांगात वाटाकाट्या टोचण्यात आल्या. ही खूप लाछनक बाब आहे, तुम्हाला आवडत नाहीये. पण ह्या बाबीमध्ये मी व्हॉट्सअपला मला मेसेज आला, मी पाहिला, काही बोललो नाही. एक दिवस जाऊन गेला तो माझ्यापुढे तर म्हणतच चालत होतो. आणि मला माहिती होतं आपल्या समाजातले खूप नेते आहेत, मोठे मोठे आमदार आहेत, खासदार आहेत, सगळेच मंत्री पण आहेत. कुठे गेले मला ते कोणाचाच आवाज नाही. किती मोठी दुर्दैवी बाब आहे. तुम्हाला बोलला का आमच्या इथे कोणीच नाही. ही दुर्दैवी बाब म्हणून या संतबरोबर त्यांना उभे राहिले. नंतर मी फक्त नंतर व्हॉट्सअपला एक मेसेज टाकला, जर या भगिनीला न्याय नाही मिळाला तर संत रोहिदास नवपरिवर्तन सेना रस्त्यावर होतो समाज बांधवांचे. तो मेसेज एवढा व्हायरल झाला. अखंड महाराष्ट्रातल्या जेवढ्या पण संघटना त्या सगळ्या जागृत झाल्या, एक झाल्या आणि पूर्ण बुलढाणा शहर गाव पूर्ण हलवून टाकलं. त्याचबरोबर मुंबईतलं मंत्रालय सुद्धा हलवलं. मी नाही केलं, हे संत रविदासांनी केलं. आतापर्यंत सगळ्यांनी संघटना उघडल्या चर्मकाराच्या नावाने. मी चर्मकाराच्या नावाने उघडली नाही, मी रविदासांच्या नावाने उघडली. कारण मी त्यांच्या विचारधारेवर चालतो, मी इतरांच्या विचारधारेवर चालत नाही. चर्मकार आहोत. ह्या जगात आपण जाती धर्मवाद करतो. त्या जाती धर्मवाद करणाऱ्यांना मी एकच सांगेन की तुम्ही तुमची जात कोणती मला तुम्ही दाखवा. प्रत्येक व्यक्ती हा चर्मकार आहे. या समाजातला जो जन्माला आला तो चर्मकार आहे. चर्म म्हणजे चर्माने आकार घेतलेला, चर्म आणि कार म्हणजे आकार घेतलेला. म्हणजे प्रत्येकाने चर्माने आकार घेऊन तो जन्माला आलेला आहे, आताच आलेला नाही. तर त्यामुळे मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा
मी उच्चवर्णीय, हे शूद्र, हे पहिलं बंद करा. आणि गुणगोविंदाने एका छत्रछायाखाली आनंदाने नांदा. जसे तुम्ही आमचे बंधू भगिनी आहात तसंच आमच्याही बंधू भगिनी तुमच्या आहेत, आम्ही तुमचे बंधू भगिनी आहोत, हे तुम्ही जाणा. जर आज आपल्या भगिनी, आपण एखाद्या आई वडिला आपण जर रस्त्याने चालताना वाकड्या नजरेने पाहतोय, काय त्यासाठी फक्त एवढं लक्षात ठेवा, आपण एखाद्या आई बहिणीला जाताना वाकड्या नजरेने आपण स्वतः पाहतोय, आपल्याला मजा येते, हो, खूप मजा येते. पण हीच परिस्थिती ज्यावेळेस आपल्या आया बहिणीकडे एखादा जर पाहत असेल ना, त्यावेळेस तुमच्या हृदयात काय ठरत होत असेल, हो, हे तुम्ही जाणा. पहिलं मला ह्या माझ्या बंधू भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी कोणावरही अन्याय अत्याचार होऊ नये याकरिता ही संघटना स्थापन केलेली आहे. मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो, मी त्यांच्या पाठीमागे संतोष न करून त्यांच्या माध्यमातून उभा आहे आणि राहील, 100% राहील. त्याच्यासाठी माझ्याकडे कोणीही जाती धर्म वादाने किंवा ह्या नावाने संघटना स्थापन केली असं सुद्धा मला बोलत नाही. मला जो विचार करतो तो मी बोलतो, मी तुमच्या विचारावर चालणार नाही. संत रोहिदास यांचे 108 नाव आहेत, प्रत्येक प्रांतात वेगवेगळे नाव आहेत. कोणी रविदास बोलतो, कोण रोहिदास बोलतो, कोण रविदास बोलतो. प्रामुख्याने पाहिलं तर रविदासच नाव आहे आणि ते मी मान्य करतो, ते मला मान्य आहे. तो महाराष्ट्रात आपण आहोत, तर महाराष्ट्रात संत रोहिदासच बोलतो मराठी भाषेत. मात्र आपण मला सांगा, आपण मातृभाषा भाषेला आपण मित्र होतो नाही मिसळू शकत. आपल्या आईला आपण मिसळतो कसं झाले. त्यामुळे हे सर्वांना मी कटाक्ष नाही, ते रोहिदास आहे, ठीक, रविदास आहे, मला मान्य आहे, मला त्याचा अपवाद नाही. पण संघटनेचं नाव आहे तेच राहील, पुढे चालेल, कारण ही मातृभाषा आणि माझ्या मातृभूमीचं नाव आहे. तुम्ही माझ्या मातेला, माझ्या आईला जन्म देताना मी विसरणार नाही. प्रत्येकाने आपली आपली माई जपली हो, मग मी माझी माई का जपवत नाही. माझ्या माईला मी वाऱ्यावर सुरू होता, माझ्या आई वडिलांना मी वाऱ्यावर सुरू, शक्यच नाही मला ते. मी माझ्या आईला कधीच वाऱ्यावर सोडू शकत नाही आणि आपणही सोडू नये. मराठी आपली मातृभूमी, मातृभाषा आणि इथे याच मातृभूमीत परप्रांतीय सुद्धा येऊन तुमचे पोटं भरतात. आता मी तुम्हाला एकच सांगेल, मी माझ्या स्वतःचे जोडे मी बाहेर काढून आलेलो, ते पाहिले का तुम्ही? कोणते जोडे? पायातले नव्हे, पक्षाचे जोडे. कारण इथे या संघटनेत सर्व पक्षीय लोक आहेत, मला सर्व चालायचं. आज महाराष्ट्रात येतात, पोटं भरतात, उदरनिर्वाह करतात आणि त्यांच्या देशात जाऊन, त्यांच्या मातृभूमीत जाऊन मोठ्या मोठ्या हवेली, मोठे मोठे बंगले बांधतात. हा पैसा कुठचा? आमच्या मुंबईचा आणि महाराष्ट्राचा. बरोबर आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या जे मुलं आहेत, भूमिपुत्र आहेत, तर त्यांच्यासाठी आपल्या एखाद्या नेत्याने नाव काढलं असतं. की कोणाची बाजू घेऊन बोलत तर पण एक वास्तविक बोलतात. एका नेत्याने नाव काढलं की आमच्या मराठी माणसालाच मिळालं पाहिजे, आमच्या मुलांनाच मिळालं पाहिजे, ते कुठे गेलं म्हणून आवाज काढला. तुम्ही त्याच्या विरोधात झाला आणि हा कोण नेता जर रामाच्या दर्शनाला जात आहे तर तुम्ही त्याला गुंडगिरी करताय आणि आमच्या महाराष्ट्रातल्या नेत्याला करताय. आमच्या महाराष्ट्रातला नेता कोणत्याही पक्षाचा असतो, जर परप्रांतीय नेत्यांनी जर आमच्या नेत्यांना केसाला जरी धक्का लावला तर तुमचा एकही माणूस तिथून आम्ही कसा येतो ते आम्ही पाहू. महाराष्ट्रातून नव्हे, मुंबईतून पहिलं पाहून बाहेर काढून टाकू. आणि तुमच्या तेवढा धमक आहे ना, तर तुमच्या सगळ्या माणसाला एकही माणूस इथे ठेवू नका. आता आमच्या नेत्याला तिकडे येऊन द्यायचं नाही ना, तर तुमचा एकही मनुष्य इकडे मुंबईत महाराष्ट्रात ठेवू नका. तुमच्या तेवढी धमक आहे, ध्यान त्यांना द्या रोजगार तिकडे. कशाला येतात तिकडे आमच्या रोजगार छिनायला? हे सगळं बंद करा. आमच्या महाराष्ट्रातल्या कोणताही नेता असो, मग आमचे शरदचंद्रजी पवार साहेब असतील, सन्माननीय राजसाहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, आमचे उद्धव साहेब असतील, अजितदादा असतील, नारायण राणे साहेब असतील,
यांच्या केसाला जरी कोणी धक्का लावला ना तरी याद राखत राहतात तिकडं, खातात तिकडचं आणि गुण जातात तिकडचं. कोणी शिकवलं तुम्हाला? हे राजकारण आम्हाला नाही माहिती तिथे. आमचे नेते काही बोलत नाही त्याचा अर्थ हा नाही. अरे एक वेळ होती महाराष्ट्रात छत्रपती शिवाजींचं राज्य होतं आणि अफजल खानाचा कोठाळा बाहेर काढला छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचं सैन्य छोटंच होतं आणि अफजल खानाचा अपमान होता. ही गोष्ट सर्वांना माहिती. त्यावेळेस ते काय बोलले माहितीये का? अफजल खान महाराज घाबरले म्हणून आले नाही. महाराज घाबरले म्हणून आले नाही, पण महाराज तुमचा बंदोबस्त करून नंतर आले ना आणि कोठाळा बाहेर काढला. ही गोष्ट त्या बाहेरच्या देशातल्या नेत्यांना कधी सांगली. हे आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा. कधी कोठाळा बाहेर निघेल हे आम्ही सांगणार नाही, आमची राजेच सांगतो. आणि महाराष्ट्रात राजे आहेत. महाराष्ट्र हे राज्यांचं आहे, महाराजांचं राज्य. बाकीचे कोणी काही करू जरी नसते शकत ना, एकाच जमत आहे फक्त आणि पुढच्या जागी भाग आणि लोकांची दिशा केली. हा राजकारणाचा भाग. आणि या राजकारणाचा भाग घ्यायचं कारण म्हणजे की महाराष्ट्रात आज महागाई वाढते. राज्य सरकारने काय केलं? एकमेकांवरती दोष देतात आणि हे सगळं टाळत आहे. तर मला ते नाही पाहिजे. आपला संत रोहिदास नवपरिवर्तन सेनेने महाराष्ट्र राज्य सरकारकडे संत रोहिदास भवन याच्यासाठी मागणी केली. त्याच्यामधून आपण पुढचा आधार घेतो. मी आश्रम चालू करणार नाही कोणत्याही परिस्थितीत. मी आधार देणारा आहे, मी निराधारांना आधार देणारा आहे. आणि मी नाही आहे तर संत रोहिदास नवपरिवर्तन सेना आहे, त्यामुळे मी आधार केंद्र चालू करणार आहे. त्याच्यानंतर माता भगिनी आहेत त्या निराधार आहेत त्यांच्यासाठी आधार केंद्र असते. जे मुलं आहेत त्यांचे अल्पशिक्षित मुलं असतील त्यांच्या शिक्षणासाठी योजना असते त्याच्यामध्ये. त्यानंतर ज्या आई वडिलांना मुलं सांभाळत नाही त्यांच्यासाठी सुद्धा असते. ज्या माता भगिनींना शिक्षण देणार त्यांचं रुग्णालय असेल त्यांच्यासाठी ते आजारी पडणार नाही. मनुष्य हा कोणी असू द्या, सर्दी खोकला काय नाही होतो तो आजारी पडतो, म्हणून त्यांच्यासाठी आरोग्य व्यवस्था म्हणून काय ते रुग्णालय होतं. संत रोहिदास नवपरिवर्तन सेनेच्या माध्यमातून हा माणूस आहे. आणि यातून ज्या ज्या महिला निर्धार येतील मीडियावर वयाच्या असतील किंवा काय असतील तर त्यांच्या अनेक महिला आहेत आपल्याकडे. ते कोणत्याही समाज तर ते त्यांच्या प्रत्येक महिलेच्या काहीतरी कलासूत्र आहे. तर त्या कला नोकरीला मला भाव देईल. तर त्या महिला आपल्याला एकत्र करायचं आणि त्यांची गट तयार करायची. म्हणजे कोणी टेलरिंग काम करते त्यांचा गट वेगळा होईल, कोणी इतर काही काम करत आहे. या सगळ्यांचे गट तयार करून त्यांच्या आज मला सांगा तुम्ही रोजगार करायला गेला तर जॉबला गेला तर त्या जॉबला तुम्हाला किती पगार भेटली जाते? 5,000, 7,000, 10,000, 15,000. पण ह्या महिलांना जर उद्योजक बनवलं, सक्षम झाले पुढे जातील ना. तर त्यासाठी ह्या महिलांचं सक्षमीकरण करणं मला आवश्यक आहे. महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशातही करेल. जर तसं माझ्याकडे फ्लो येईल तर तसं मी त्यांच्यासाठी करेन. तर त्यांचं जे कार्य आहे, जर आता 10 महिला मिळून जर आता महिला बचत गट चालवतात, त्या महिलांना सुद्धा माहिती आहे आपल्या इकडे बसले, पण त्यांचा बऱ्याचशा महिलांचा बचत गट ज्यावेळेस चालतो त्यावेळेस ते फक्त कर्ज काढतात आणि त्याचे हप्ते भरतात, पण रोजगार करत नाही. 99% अशा आहेत. 1% आहे ते खरोखर रोजगार करतात, पण त्यांचं कार्य पुढे जातं का? नाही जात. तर माझा मनसुबा असा आहे की या महिलांचं एक होईल चांगली मुंबईतून महाराष्ट्रातून तयार करायची, त्यांच्या कलेला वाव देऊ. प्रत्येक ठिकाणी आमची कुठेही शाखा नाही अशी लांछनास्पद पण बाब वापरायची नाही असं कुठे. तर प्रत्येक ठिकाणी आमची शाखा आहे असं करायचं. त्या महिलांच्या कलेला वाव देतात, त्यांना पुढे आणायचं, त्यांचं उदरनिर्वाहासाठी त्यांचा जो उद्योग आहे तो फक्त मुंबई महाराष्ट्रासाठी सीमित न राहता इंटरनॅशनल लेवलला गेला पाहिजे. हा माझा माणूस आहे. त्यानंतर आपले गठे कामगार आहेत, त्यांनी आयुष्यभर आज आपल्या नेत्यांना मी विचारलं पण त्यांनी उत्तर नाही दिलं. पण माझ्या डोक्याची संकल्पना नाही ती मी सांगतोय. त्याचं उत्तर देऊ शकणार नाही करायचं. एवढे दिवस दिलं तर आता पुढे काय देतं.
हा महत्त्वाचा भाग. तर जे गटे कामगार आहेत त्यांच्या हातात सुद्धा बहुतेक गटे कामगारांनी पाहिलं की ते काही लोक चप्पल बनवतात आणि काही लोक फुटं बनवतात. तर अशांची पण एक सोयी माझ्याकडे तयार व्हावं आणि त्यांचा व्यवसाय मी नॅशनल लेवलला पोहोचवावं. आणि यासाठी मी एकटं नसेल, आपली सर्व टीम असेल. जे शिक्षित विद्यार्थी वर्ग आहे, युवा वर्ग आहे, त्यांना सुद्धा याचा रोजगार भेटेल. म्हणजे आपण जर वृद्धाश्रम चालू केलं समजा उदाहरणार्थ, तर त्यात काय होईल, वृद्धाश्रम आता केंद्र जर चालू केलं तर त्यात फक्त वृद्धांना धरून झालं नाही, त्यांना जेवण करून देण्यासाठी वेगळी माणसं लागते, ते कुठून येणार, आपल्यातलेच येतील. त्यांना कपडे धुण्यासाठी माणसं लागतील, ते कुठून येतील, आपल्यातलेच येतील. रोजगार मिळाला. परत त्यांना रुग्णालय लागेल, रुग्णालयात गेले ते डॉक्टर आहेत, डॉक्टरांना रोजगार मिळाला, नर्स आल्या, वॉर्डबॉय झाले, आयाबाई आल्या, मावशी आल्या. म्हणजे प्रत्येकाला रोजगाराची संधी इथून आपण उपलब्ध करण्याच्या मार्गावर आहोत. थोडक्यात सांगायचं तर ते ह्या पद्धतीने करायच्या मार्गावर आहे. बाकीच्या संघटनांनी कोणी काही केलं, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. संत रविदास परिवर्तन सेना त्यांच्या कार्याशी काही दखल घेत नाही. त्यांनी काय करायचं त्यांनी त्यांचं ठरवावं, करावं. आम्ही आमचं काम करतो, आमच्या कार्यात अडथळे आणू नये, आम्हाला आमचं काम करू द्यावं आणि आम्ही आमचं काम करणार. कारण आता लॉकडाऊनमध्ये एक घटना घडली. गठे कामगार सगळ्यांना राशन वगैरे भेटत होतं, प्रत्येक ठिकाणी वाटत होतं. काही नगर लोकांनी कोंडो पाहून त्यांच्या समाजाला त्यांच्या भाषेला मला वाटतं आणि आपल्या गठे कामगार त्याला वंचित राहायचं. मी वाटतो माझ्याकडे जेवढी क्षमता होती मी तेवढं वाटतो. पूर्ण फुलाचं पाकिट काही मोठ्या आमच्या माझ्यावर लोक नाही. एक सर्वसामान्य छोट्याशा साप्ताहिकाला मी संपादक आहे, वृत्तपत्र न्यूजच्या संपादक आहे. पण त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलं, माझ्याकडे शक्यता होते तेवढं दिलं. पण नंतर माझ्या निदर्शनात असं झालं की बरेचसे गठे कामगार आपले बांधव आहे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही. म्हणून मी एक हाक दिली त्यावेळेस. मी कोण पाहिजे असं वाटतं. मी हाक दिली गठे कामगारांसाठी तुम्ही मदतीचा एक हात संत पुढे करत आहे. ज्यांना मदतीसाठी पुढे येतं त्यांनी यावं. आपल्या चर्मकार मानवाचं सर्वात मोठं दुर्दैव रेसमध्ये जातात. ना स्वतः काही करायचं ना दुसऱ्याला काही करून द्यायचं. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये प्रिंट मीडिया बंद होता, खंड फक्त इलेक्ट्रॉनिक चालू होता. त्या पिरियडमध्ये ही पोस्ट आल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी पोस्ट पडते की आम्ही मंत्रालयात जाऊन आलो. आमच्या लोकांना मंत्रालयात एंट्री नव्हती, यांना नगर वगैरे अशा आधी ठिकाणावरून एंट्री भेटली तिकडे मंत्रालयात. पाहिलं तर ती जुनी पोस्ट होती, कधीचा फोटो काढलेला तो पाठवला. म्हणजे काय केलं, तुमचा समाजाची दिशाभूल केली. म्हणजे मी ज्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला तिथे तुम्ही खो घातला. सर्वात मोठं दुर्दैव हे केलंय मी नावं नाही घेणार त्यांची, कारण हे त्यांच्यापर्यंत आता हे जातंय आणि त्यांना कळतंय, ते पाहतही असतील कदाचित. त्यांनी सर्वात मोठा खो घातला की लोकांना राशन मिळून दिलं नाही. त्याच्यानंतर मी म्हटलं या व्यक्तीला किती उडायचं उडू दे, ऑटोमॅटिक खाली बसतो. तुझा फडकून झाला का माझा एकच फडकून फडकला 8-15 दिवसांनी जी पोस्ट आली, समाज कल्याण मंत्र्यांनी आमची दिशाभूल केली, आमची फसवणूक केली समाजाची. समाज कधी माफ करणार. अरे ही पोस्ट तुमची नेहमीच आहे, त्यात काय नवीन आहे. तर तुम्ही काय केलं, त्याच्या मध्यंतरी एक पोस्ट आलेली की आम्हाला अमुक आमदाराने अमुक व्यक्तीने आम्हाला गठे कामगारांसाठी एवढा निधी दिला. पण त्या निधीचं काय केलं, कोणाला दिला ते अद्याप डिक्लेअर नाही. तो कोणाच्या घशात गेला. ह्या गोष्टी होऊ नये म्हणून संत रविदास परिवर्तन सेना 100% सदैव पुढे असते. ज्यांचा विश्वास आहे ते सोबत येते. संत रविदास परिवर्तन सेना स्थापन व्हायचं कारण एकच की लोकांची अनेक संघटना आहेत, दिशाभूल होते, फसवणूक होते. त्या फसवणुकीपासून तुम्ही वाचावं, या गोष्टींपासून तुम्ही माघारी फिरावं आणि तुम्ही परत इकडे यावं. तुम्ही तुमच्या सच्च्या मार्गाने जावं. तुम्हाला तुमचा निधी तुम्हाला मिळावा. आम्हाला त्यातून काही अपेक्षित नाहीये. देवाने मला दिलं, मी भरपूर हातून बोलतो, मला गरज नाही कोणाची.
उत्तर तुमच्यापर्यंत मिळावं याच्यासाठी माझी प्रयत्न चालू आहे. मला साधा टाकाही मारता येतो स्पष्ट मला बुक पॉलिसी करायला येत नाही. मला काही वर्षापूर्वी गाड्या खरेदी केली लॅपटॉपला माझे पार्टनर होते 20 लाख तिथे मी जायचो आणि आमचे मामाला सुद्धा माहिती ते माझी पहिली गाडी होती त्याच्यामध्ये संघटनेचं थोडंसं नाव होतं म्हणजे आपल्या समाजाचे लोक ना वेगळे सगळे लोक नाव तर तो मनुष्य इतका इमानदार होता ना कधी कामगार खरंच उन्हात बघायचो खूप उन्हात बघा खूप त्याला त्रास होत होता बघितलं मी आणि त्यांनी त्या ह्याच्यात त्याला कधी पैसे दिले ना धंदा बंद द्यायचं नाही जेवण तरी कर काय ते पण नाही घ्यायचं रोज काय म्हणतात म्हणजे मुद्दामून कधी मुद्दाम कॉलेज असलं ना तरी ते मुद्दाम करून घेतो कारण तो इमानदार होतो मुद्दाम सुट्टीने खूप घेऊन जाईल आपण एक दिवस त्यांनी काय नाही ते लक्षात काय आलं गाडीवरती ते नाव असलं माझं मला विचारलं तुम्ही चर्मकार आहात का म्हणलो मी चर्मकार आहे मी लाभणार नाही किती मोठा झाला म्हणून तुला आपल्याला चर्मकार नाही 100% चर्मकार म्हणून त्यांनी व्याख्या सांगितली एक संघटना म्हणजे आमच्या इकडे 200-250 लोकच होते आपण बघितलं गटे काम करतो त्यावेळेस मला माहिती नव्हतं मी समाजाच्या याच्यात कमी होतो मला बोलले तातोडीचे भाषा असं आहे आणि आम्हाला मदत करतो म्हणजे प्रत्येक 15 दिवसाला यांची संघटना येते गुद्दल ते पाकडे 5 होता थोडं सोडवलं 5 म्हणजे महिन्यातून 10 हा व्यक्ती जर तेवढे कमवूच शकला नसेल तुम्हाला 10,000 पैसे तर ते खायचं काय म्हणजे तुम्ही बसायचं कशात रोजगारात काय करतात आपल्या संघटना हे मला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस रात्री 2 वाजता आपले कांबळेचे चिरंजीव मोठे आता नाही आहेत आणि माझे एकदम जवळीक मित्र त्यांच्याबरोबर मी रात्री 2 वाजता गाडी काढली मी त्यांच्या कानावर टाकलं कांबळेच्या कानावर टाकलं म्हणजे असा असा प्रश्न आहे काय करायचं बोले बरोबर बोलत नाना गाडी त्यांच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि याची कार्यक्रम द्यायला कोल्हापूरला जयपूरला मी त्यावेळेस काही विचार नाही केला अंगाच्या कपड्यावर आहे तसंच रात्री अखंड तो जागो होतो फिरत होतो कामात रात्री 2 वाजता 2 व्हीलर इथून काढली डिसेंबर महिना होता मला काय मिळणार होतं मला तुम्ही सांगा आता रात्री 2 वाजता 2 व्हीलर काढली काकांच्या मुलाला घेतलं पाठीमध्ये तो बसला खूप थंडी जाऊन 2 व्हीलरची तशी थंडी लागली दुःख रस्त्याने होतो मोठ्या मोठ्या गाड्या थांबत होत्या पण माझी गाडी थांबली नाही फक्त एकच लक्षात होतं आणि डोळ्यापुढे एकच होतं माझा गडे कामगार त्याच्यावरती अन्याय होतो आता माझ्या डोळ्यापुढे होतं म्हणून माझी गाडी रात्र दिवस चालली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कार्यक्रमात तिथे पोहोचलो का तेव्हा नानांनी मला बोलले तातोडी तू कुठे रिक्त म्हणलं नाना एक जीव यायला तरी हरकत नाही म्हटलं पण 250 परिवार वाचतो तिथे मी त्याच्यासाठी गेलो 250 लोक मोठे काही एकदम मोठे नानाने त्यावेळेस माझा सत्कार केला त्यांचा हे नाही करणार त्यांनी मला सत्कार केला त्यांनी मला बोलले की नाना ईश्वर खरंच खूप चांगलं धावा केली पण आमच्या मोठ्या मोठ्या गाड्या थांबत होत्या एवढ्या कुठ्यामध्ये रोड दिसत नव्हता तू यातून गाडी चालवली मला ते काय दिसत होतं माझ्या डोळ्यापुढे होतं माझा बांधव होता त्याच्या हाल होते तो उपासमारीने म्हणत होतो ते मी कसं पाहू शकतो ही कळतोय त्यावेळेस म्हणून नानांच्या काळात नाना बोलले मी बघतो काय करायचं आणि नानाचं त्या नेत्याचं नाव नाही मी नानांना सांगितलेलं सुद्धा आहे पण आता त्याच्यावरती काय झालं नाही ते नेते आता नाही आहेत त्या जगात नाही आहेत पण त्यानंतर मी विचार केला की तुम्ही कोणाकडून सांगूनही काही होत नाही आहे आता हे नानांनी मला एकच शब्द सांगितलं होता त्यावेळेस की तातडे तुम्ही तुमच्या परीने तुमच्या याच्यावरती तुम्ही तुमच्या विभागात कार्य करा आता आम्ही आमच्या विभागात कार्य करायचं म्हटलं आम्हाला पद घ्यावं लागेल आता पद घ्यायचं म्हटलं तर कुठे धारावी आणि हे लोक राहतात कुठे घाटकोपर होऊ शकत नाही ते म्हणून कोणाकडूनही काही बरोबर प्रतिसाद न आल्यामुळे मला हा निर्णय घेऊन संत विजापूर परिवर्तन स्थापन करावं लागली आणि याच्यातून मला कुठे काय कळकळ असेल म्हणून मी ते उभं केलं आता या कळकळीची जाणीव माझ्या समाजाने माझ्या बांधवणी ठेवायची त्या ठेवायची त्यांच्या हातात मला कुठे काही नियंत्रण नाही इथे फक्त
प्रत्येक व्यक्ती कोणाशी जोडलेला आहे तर त्यांनी आपापलं कार्य आपापल्या पद्धतीने करावं आणि पुढे यावं हीच मी तुम्हाला सगळ्यांनी विनंती करेन आणि विश्वासाने पुढे जावं. तुमचा विश्वास कुठे कसणार नाही, कुठे उगवणार नाही याची मी गॅरंटी मी स्वतः देईन. आणि मी माझ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणखीन एक काम करणार आहे. ज्या आपल्या समाजाची जी युवा पिढी आहे जे चांगले शिकलेले आहेत, ज्यांना बातमीचं माहिती आहे, बातमीदार होऊ शकतात, जाहिरात वगैरे येऊ शकतात आणि ते 2 पैसे कमवू शकतात, मी सुद्धा संधी उपलब्ध करून देण्याच्या मार्गावरती आहे. सर्वांनी समोर यावं. त्यासाठी तुम्हाला सर्वांना मी एकच विनंती करेन की आम्ही तिथून पुढे संतोषाचा नोकरी उपलब्ध देण्याची प्रत्येकाने आपण जो पुढाकार घेतलेल्या पदं घेतलेले आहेत ते पदं फक्त घरी ठेवायचे आणि नंतर कोण स्विच ऑफ करायचे असं करू नका. माझ्या समाजाचा प्रत्येक घटक मला महत्त्वाचा आहे. कोणावर काय अन्याय अत्याचार होत असेल त्यांनी मला रात्री कधीही कॉल करा. माझा 24 तास फोन चालू असतो. मी कधीही मागे हटत नाही आणि हटणारे माझा जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत शेवटचा श्वासापर्यंत हटणार नाही. फक्त याच्यामध्ये माझ्याबरोबर जे टीम आहे, मला जी नुसते 7 लाख युवकर आहेत, परत कांबळे गुरुजी आहेत, राजगतांचे आहेत, प्रशांत चव्हाण आहेत, ते सगळ्यांचे मला सांगितलं 7 लाख. त्या सर्वांनी बरोबर या, पुढे व्हा, बाकीचे तुम्ही या. आज माझ्या मामांना माहिती नव्हतं सुरेशराव माथूर, आता त्यांना नियुक्त केलं, त्यांना सुद्धा माहिती नव्हतं की मी काय करतो काय नाही. बरेच दिवस आमची खात भेटली नव्हती. त्या किती वर्षांनी भेटतो त्यांनी सांगावं ते मला, कारण मी माझ्या कामात व्यस्त ते त्यांच्या कामात व्यस्त. पण त्यांनी ज्यावेळेस माझा कार्याचा भार पाहिला त्यावेळेस ते इथे स्वतःहून आले, खरंच मला माझं काहीतरी करतो आणि मी करणार. मी माझ्या आईवडिलांचं नाव खाली जाऊन देणार नाहीये, तर तुमचं नाव कसं होणार. संत रविदास परिवर्तन ही आपल्या समाजाची, आपल्या देशाची शान आणि रविदासांचा अभिमान, याला कुठेही कलंक लागता कामा नये. त्याचा काही याचं प्रत्येकाने भान राखूनच काम करावं. कोणाचाही आपण चहा न पिता आपण त्यांना चहा पाहून जावं, ते आपल्या प्रत्येक पदाधिकारी ठेवतो. पैशासाठी काम पूर्ण करणार नाही. हां, वेळ पडली तर मी एक आणखीन एक सांगतो. मी आपले पदाधिकारी आहेत त्यांना वर्षातून एकदा एक फंड तयार करायचे आपल्याला. त्यासाठी 1200 रुपये प्रत्येकाने वर्षातून एकदा म्हणजे महिन्याला 100 रुपये जमा करायचे. त्या फंडाचं काय करायचं काय नाही करायचं ते आपण वेळेवरती करू शकतो. जेणेकरून माझा समाज बांधव कुठलीही माझी भगिनी हॉस्पिटलला असेल किंवा त्यांना रोजगारासाठी काही संधी उपलब्ध करायची असेल तर ते भाग बांधव आपण ते तयार करून आपण त्यांना देऊ शकतो. आतापर्यंत कोणत्या समितीने हा पुढाकार घेतला नाही तो आपण दोन प्रत्येक संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने वर्षातून एकदा हे भाग बांधव तयार करू आपण मी स्वतः टाकणार त्याच्यात. मी आतापर्यंत मी टाकणार म्हणजे मी टाकत आलोय, ते सर्वांनी पाहिलेले, मी कोणाकडे मागितले नाही. पण आता मला आपल्या लोकांसाठी करायचं आहे. प्रत्येक पदाधिकारी जवळ जर जमा करत राहिले ना तर थेंबे थेंबे जळत जाते. या पद्धतीने खूप काही होईल आणि पुढे जाईल. हे तुम्हाला सर्वांना मान्य आहे? हे सर्व तुम्ही मान्य एवढं मी तुम्हाला सांगेल. आणि पुढच्या कार्याला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या कार्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने राजकारणासारखा पुढे करू, पदोन्नती करून पुढे यावं आणि समाजाला दिशा द्यावं, दुसऱ्याही करू नये. याच माझ्या शुभेच्छा. आणि माझ्या समाज बांधवांना भगिनींना सुद्धा मी त्यांचे आभार मानतो तुमच्या सर्वांचे. तुम्ही आज बरोबर माझ्या एवढं वेळ ऐकलं, मला ऐकून घेतलं, धन्यवाद त्याच्याबद्दल.